हां, नाव सांगा तुमचं. माझं नाव विजय ज्ञानेश्वर बारवे, ठाकरवाडी गावचे विद्यमान उपसरपंच. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका अजून जाहीर झाल्या नाहीत, तरी पण प्रचार चालू झाला आहे. आपल्या भागातून कळंब चांडवली गटातून तुलसीताई भोर आणि प्रीतीताई थोरात हे 2 उमेदवार उभे आहेत. काय सांगाल तुम्ही? आमच्या कळंब चांडवली गटामध्ये तुलसीताई बोर ह्या विद्यमान पहिल्या जिल्हा परिषद सदस्य होत्या आणि त्यांचं काम चांगलं राहिलेलं आहे मागच्या 5 वर्ष काळात. कारण त्यांना 1-2 वर्षच काम करण्याची संधी मिळाली. बाकीच्या काळात कोरोनाचा काळ आला, पण त्यांनी कोरोनाच्या काळात सुद्धा प्रत्येकापर्यंत रेमडेसिवीर आसन, कोरोना लस आसन प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम अतिशय चांगलं केलेलं आहे. त्यामुळे तुलसीताईचं कार्य चांगलं आहे. विरोधक जरी काही बोलत असले का ते येत नसतील, काय कोणाच्या सुखदुःखात याच्यात त्याच्यात, ते चुकीचं आहे. आम्ही जेव्हा फोन करीन त्या टायमाला तुलसीताई ह्या हजर असतात. गेल्या 5 ते 8 वर्षात त्यांनी इथं काय भरीव काम केलंय का? भरपूर कामं केलेली आहेत. जवळजवळ माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आमच्या ठाकरवाडी गावात भरपूर असा विकास निधी आणलेला आहे. जवळजवळ 2 कोटीच्या पुढं त्यांचा विकास निधी या ठिकाणी आलेला आहे. आरोग्याबद्दल काय तुमच्या इथं काय केलंय का? काय त्यांनी आरोग्यासाठी कोरोना काळात त्यांनी घरोघरी लसीकरणाचं काम केलं. मध्ये शिबिरं घेतलेली आहेत. शिक्षणासाठी काही? शिक्षणाच्या सगळ्या सुविधा म्हणजे ज्या ठिकाणी वर्ग खोल्या अशा दुरुस्त करण्याचं काम होतं त्या केल्यात. ज्या शाळा पडझडीला आल्या होत्या त्या नवीन इमारती आज व्यवस्थित बांधकाम करून त्या आज सुस्थितीत आहेत आणि चांगल्या इमारती त्यांनी उभं करण्याचं काम केलेलं आहे. आणि वैयक्तिक लाभाच्या योजना भरपूर दिलेल्या आहेत. आज जवळजवळ आमच्या ठाकरवाडी गावात 100-125 घरकुलं चालू आहेत. आणि जी वैयक्तिक जिल्हा परिषदेकडून कडबाकुटी आसन शेतकऱ्यांसाठी, कॅरेट असल, पाईप असन, या प्रत्येक योजना बहुतेक शेतकऱ्यांच्या घराघरापर्यंत पोहोचलेल्या आहेत. तुमचा पाठिंबा कुणाला आहे आता? आमचा पाठिंबा तुलसीताई बोर यांना आहे.